बरं असं द्या. सिनेमा पाहिला की नाही? गेलो बापा मोठ्या गोदामात जाऊन बसलो. त्या बुवानं आम्हाला दिलं गाण्याच्या नादी लावून आणि हळूहळू सगळे लाईट इझून टाकले. म्हणलं आता बुवा अंधार करून करतो तरी काय. पुढं पाहिलं तर जादूवानीच खेळ झालं. हा, तो सिनेमा जादूचाच आहे. नाही, झिपऱ्या बुवा काळा झग्गा घालून जे पुंगी वाजवायचा सपाटा लावला. पोरं म्हणे आमरसपुरी आला, आमरसपुरी आला. म्हणले येड्या हो, पिठलं भाकरीचा पत्ता नाही ना आमरसपुरी कुठं दिसायली तुम्हाला. तसं नाही काका, कलाकाराचं नाव अमरीश पुरी. तरी मी आडायलो बापा, पुंगी मुक्की कर, पुंगी मुक्की कर. अंधार झाला, सरपाड फरपाड निघल, पण ते पुंगीच्याच नादात. नाही काका, ते चित्र असतात. आता संगीन ते दिस नका काय. मी म्हणून मुक्का झालो की निघाला सरप. म्हणला आता मरते गड्या. अहो काका, ते चित्र असतात हो. आता संगीन साप दिसायला मला. मग मी एकलाच गेलो झप झप पुढं. मी तरी आळडलं, पण ते पुंगीच्याच नादात. मला आता म्हणलं काही खरं नाही. आता एकलाच गेलो पुढं, झप झप 2 काठ्या हाणल्या. ती अंधारच झालं. जे पोरं सुटले मयावर कुमका कुमकी सुरू. म्हणे मथारेने पडदा फाडला, मथारेने पडदा फाडला. मार खाता खाता आपोआप बाहेर आलो. पोरग म्हणी चला आता राणीचा बाग पाहू. म्हणलं बापू, राणीचा पाय नाही तर राजाचा पाय, मला मार खाणं होत नाही. आलो बापा रेल्वे स्टेशनात तिकीट काढलं. गाडीत बसायचं की हानली इंधनवाल्यानं शिटीन म्हटली गाडी. तरी मी आडायलो. इंधन उभं करा, मथार खाली राहिलं. आडमुठ. तसं नसते काका, एकदा रेल्वे सुटली म्हणजे ती थांबत नाही. ती गेली की लगे दुसरी आली. मी बसू लागलो की बाया म्हणे उतरा खाली, हे लेडी डब्बा आहे. म्हणलं बाई लेडी डब्बा आहे तर तुम्ही काऊन बसल्या. तसं नाही काका, बायाला लेडीज म्हणतात. बायाला लेडी आणि गड्याला का फुटाने म्हणा का काय. एक बाई म्हणली तुम्हाला कायदा कळत नाही का. म्हणलं काय झालं बाई. म्हणे माणसाच्या डब्यात जा. म्हणजे हेच कायदा का. आम्ही माणसाच्या डब्यात 25 बाया सपादून घेतो तेव्हा कोणी काही म्हणत नाही. आता एवढ्या बायात एक मथार सपादत नाही का. म्हणे तुम्हाला कळत नाही. म्हणलं तुम्हीच लई शहाण्या. अशी ममईची फजिती झाली बाप.